नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय राज्यशास्त्र, त्यामधील प्रकरण 8वे, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच पब्लिक फायनान्स इन इंडिया. तर आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. आणि त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. त्याखाली काही पर्याय दिले आहेत आणि त्याखाली उत्तरासंबंधित पर्याय दिले आहेत. तर त्या पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. पर्याय आहेत अ, परकीय आक्रमणापासून संरक्षण, शिक्षण व आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा उपाययोजना, कर संकलन. उत्तरासंबंधित पर्याय आहेत ब क, 2 अ ब क, 3 ब क ड, 4 वरील सर्व. यामध्ये काय बघा, ऐच्छिक कार्यामध्ये म्हणजे ऐच्छिक ज्या इच्छेमध्ये आहे सरकारच्या शासनाच्या, ते ऐच्छिक कार्य कोणते आहेत? तर त्यामध्ये अ आहे परकीय आक्रमणापासून संरक्षण. तर परकीय आक्रमणापासून संरक्षण हा पर्याय हे सरकारचं ऐच्छिक कार्य नसून ते सरकारला करावंच लागतो, म्हणून ऐच्छिक कार्यामध्ये पहिला पर्याय नाही. दुसरा आहे शिक्षण व आरोग्य. शिक्षण व आरोग्य हे ऐच्छिक कार्य आहे, कारण हे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हे कार्य केले जाते, म्हणून सरकारला हे ऐच्छिक आहे, ते करू शकतो किंवा करूही शकत नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आता पर्याय क्रमांक ड पहा, सामाजिक सुरक्षा उपाययोजना. सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे सुद्धा सरकारचं ऐच्छिक कार्य येते. म्हणजे जर सरकारला सुरक्षा करायची असेल, जसा अंदाज पाहून तो सुरक्षा करू शकतो, किंवा जर बजेट नसेल तर तो सुरक्षा करणे टाळू शकतो, म्हणून सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे सुद्धा सरकारचं ऐच्छिक कार्य आहे. आणि ड आहे कर संकलन. कर संकलन हे सरकारला कंपल्सरी करावंच लागते, म्हणजे ते ऐच्छिक आहे का? नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आणि क. आणि खाली उत्तरामध्ये संबंधात जे पर्याय आहे ते 1 नंबरचा आहे आपला ब आणि क. ब आणि क काय आहे? शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे ऐच्छिक कार्यामध्ये येते. दुसरं विधान आहे, सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो. सरकारच्या अनिवार्य म्हणजे सरकारला हे कार्य करावंच लागते, ते असं अनिवार्य कोणतं कार्य आहे? त्यासाठी पर्याय दिलेले आहेत, रोजगार निर्मिती, ब अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, क कल्याणकारी उपाययोजना, ड वस्तू व सेवांची निर्यात. उत्तरासंबंधित पर्याय आहेत क ड, 2 अ ब, 3 फक्त ब, 4 अ क ड. यासाठी आपण पर्यायांचा विचार करूया. पहिले आहे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती सरकारला करणे काही एवढं आवश्यक नाही, कारण रोजगार निर्मिती हे स्वतः किंवा काही संस्था, काही खाजगी संस्था, कंपन्या सुद्धा करू शकतात. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे सरकारचं अनिवार्य कार्य आहे, कारण अंतर्गत कायदे आणि आपल्या समाजात शांतता, सुव्यवस्था किंवा आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित राहण्यासाठी अंतर्गत कायदे करावे लागतात, त्यासाठी सुव्यवस्था राखावी लागते, हे सरकारचं अनिवार्य कार्य आहे. तिसरं आहे कल्याणकारी उपाययोजना. कल्याणकारी उपाययोजना हे अनिवार्य कार्य नाही. आणि ड आहे वस्तू व सेवांची निर्यात. वस्तू व सेवांची निर्यात हे सुद्धा अनिवार्य कार्यामध्ये येत नाही, कारण हे वस्तू व सेवांची निर्यात सुद्धा विविध कंपन्या किंवा खाजगी संस्था करू शकतात, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. उत्तरासंबंधित पर्यायामध्ये 3 नंबरचं बघा, फक्त ब म्हणजे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे सरकारचं अनिवार्य कार्य आहे. तिसरे विधान आहे, खालीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर आहे. विधान पुन्हा एकदा ऐका, खालीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर आहे. पर्याय अ ॲडम स्मिथ, ब अल्फ्रेड मार्शल, क
ह्यू डल्टन, ड. प्राध्यापक फिल्डे शिराज. हे बघा, पहिले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्या सीमेवर म्हणजे अर्थशास्त्राचा सर्व अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो, पण राज्य शासनाला सर्व कारभार बघावा लागत असल्याने सर्व आर्थिक संकल्पना ह्या राज्यशास्त्राला सुद्धा, राज्य शासन करणाऱ्याला सुद्धा पाळायला लागतात. म्हणजेच अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त ही काय आहे, अर्थशास्त्र मध्ये सुद्धा अभ्यासावं लागते आणि राज्यशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासाला येते. हे दोन्हींच्या सीमारेषेवर आहे. ही संकल्पना जी मांडली आहे, ही संकल्पना मांडली आहे ह्यू डल्टन. पर्याय क्रमांक क. आणि उत्तरासंबंधित जो पर्याय आहे तो 3 नंबरचा बघा, पर्याय क्रमांक क आहे. ह्यू डल्टन यांनी ही संकल्पना मांडली आहे. आता चौथं विधान आहे, करेत्तर उत्पन्न मार्गाची स्रोताची उदाहरणे पुढीलपैकी ही आहेत. करेत्तर म्हणजे कर सोडून इतर मार्गाने सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळते. ती उत्पन्नाची उदाहरणे कोणती आहेत ते आपल्याला पर्यायातून लिहायची आहेत. पर्याय अ. प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, ब. प्रत्यक्ष शुल्क, क. शुल्क आणि दंड, ड. विशेष कर. आता पर्याय संबंधित उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1. ब क, 2. अ क, 3. अ ब क ड आणि 4. क ड. आता बघा, करेत्तर आणि आपला पहिला पर्याय आहे प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, म्हणजे हे उत्पन्न आपल्याला करातूनच मिळते पण आपल्याला करेत्तर पाहायचं आहे. दुसरं आहे ब. प्रत्यक्ष शुल्क. प्रत्यक्ष शुल्क आकारल्यामुळे आपल्याला करेत्तर उत्पन्न मिळते, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ग. ब. क आहे शुल्क आणि दंड. विविध वस्तूवर किंवा आपण काही खरेदी केल्यानंतर आपल्याला शुल्क आकारला जातो किंवा आपण काही चुकीचं कार्य केल्यानंतर आपल्याला दंड आकारला जाते, म्हणून आपल्याला शुल्क आणि दंड आकारल्यानंतर जे उत्पन्न मिळते ते सुद्धा करेत्तर असते. ड आहे विशेष कर. विशेष कर म्हणजे सरकारजवळ काही मालाचा साठा कमी असल्यानंतर किंवा काही कारणास्तव तो विशेष कर लादला जातो, तो सुद्धा करेत्तर उत्पन्नामध्ये येतो, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, क आणि ड. परंतु आपल्याला उत्तरासंबंधित पर्यायामध्ये ब, क, ड हा पर्याय कुठेही दिसत नाही. हे आपला टायपिंग मिस्टेक म्हणा किंवा थोडीशी चूक म्हणा, परंतु आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, क, ड. म्हणजे करेत्तर उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत? प्रत्यक्ष शुल्क, शुल्क आणि दंड आणि विशेष कर. या मार्गाद्वारे आपण करेत्तर उत्पन्न मिळवू शकतो. आता 6वं आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा. खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लावा दिल्या आहेत आणि त्या जोड्या संबंधित आपल्याला योग्य जोड्या एका पर्यायात लावून दिलेल्या आहेत. त्या पर्यायामधून आपल्याला योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे आणि जोड्या जुळवायच्या आहेत. त्यासाठी जोड्या दिल्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कर अ गटात दिला आहे, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, शुल्क व दंड आणि शिल्की अंदाजपत्रक. ब गटात लिहून दिला आहे करेत्तर उत्पन्न, चलनमहाल, वस्तू व सेवा कर, त्यालाच आपण GST म्हणतो, आणि व्यक्तिगत उत्पन्न कर. उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ. 1 ड, 2 क, 3 ब, 4 ड, ब. 1 क, 2 ड, 3 अ, 4 ब, क. 1 ड, 2 क, 3 अ, 4 ब, ड. 1 अ, 2 ब, 3 क, 4 ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. आता आपण पर्याय क्रमांक क नुसार योग्य जोड्या जुळवूया. प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे 1 नंबरची जोडी आहे ती ड सोबत लागते. प्रत्यक्ष कर काय असतं? व्यक्तिगत उत्पन्न कर. प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नावर जो कर लादला जातो त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर याची जोडी आहे वस्तू व सेवा कर. जो वस्तू व सेवावर जो कर लागतो त्याला आपण GST म्हणतो. तो काय आहे? अप्रत्यक्ष कर आहे. आपण जेव्हा वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा त्यात आपोआपच तो कर आपल्याजून घेतला जातो, तो आपल्याला कळत सुद्धा नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. मग त्याची जोडी आहे क. तिसरा आहे शुल्क व दंड. शुल्क व दंड याची जोडी आहे करेत्तर उत्पन्न. आपल्याला शुल्क आकारल्या जातात किंवा काही चूक झाल्यानंतर दंड आकारल्या जातात, तेव्हा आपल्याला पैसे द्यावे लागते, वित्त द्यावे लागते. ते आहे करेत्तर उत्पन्न. म्हणजे कराच्या व्यतिरिक्त जे उत्पन्न मिळले जाते त्याला करेत्तर उत्पन्न मिळते म्हणतात आणि ती कशातून मिळते? शुल्क व दंडातून.
चौथा आहे शिल्की अंदाजपत्रक. शिल्की अंदाजपत्रक म्हणजे त्याची जोडी लागते ब काय आहे? चलनवाढ. शिल्की अंदाजपत्रक याची जोडी लागते ब शी, त्याला म्हणतात चलनवाढ. अशा प्रकारे आपण योग्य जोडीचा पर्याय निवडून दिलेल्या जोड्या पूर्ण केल्या आहेत आणि योग्य पर्याय निवडा हा प्रश्न सुद्धा पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा आहे फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करामध्ये पहिला फरक स्पष्ट करा आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार या फरक स्पष्ट करताना आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करा आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी येतो. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 किंवा 4 मुद्दे लिहिणे आवश्यक असते. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा लिहूया व्याख्या. तर सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या आहे समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने केलेले वित्त व्यवहार म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने, महत्तम म्हणजे खूप जास्त लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने केलेले वित्त व्यवहार म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. त्या खाजगी वित्त व्यवहाराची व्याख्या स्वहिताची पूर्तता करण्याच्या उद्देशाने, स्वहिताची पूर्तता करण्याच्या उद्देशाने व्यक्ती किंवा संस्थेने केलेले वित्त व्यवहार म्हणजे खाजगी वित्त व्यवहार होय. ही आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांच्यामध्ये असलेल्या व्याख्येमध्ये असलेला फरक. दुसरा मुद्दा वापरूया आपण फरक स्पष्ट करामध्ये परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा परिणाम बघा. सार्वजनिक वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. सार्वजनिक वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. या उलट खाजगी वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नगण्य म्हणजे थोडा कमी किंवा खूप कमी असा परिणाम होतो. खाजगी वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. उद्दिष्टे बघा. समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा उद्देश काय असतो? समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे. आणि खाजगी वित्त व्यवहाराचा उद्देश आहे स्वहिताची पूर्तता करणे. प्रत्येकाला आपल्या हिताचं गरज असते आणि ते खाजगी वित्त व्यवहारातून घडून येते. स्वहिताची पूर्तता करणे. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये मुद्द्याच्या सहाय्याने आपण फरक स्पष्ट केला आहे. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. आता आपल्याला अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यामध्ये सुद्धा मुद्द्याच्या सहाय्यानेच फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे व्याख्या. अंतर्गत कर्जाची व्याख्या आहे शासनाद्वारे आर्थिक स्रोतापासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय. शासनाद्वारे आर्थिक स्रोतापासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय. बाह्य कर्जाची व्याख्या येते शासनाद्वारे देशाबाहेरील आर्थिक स्रोतापासून उभारले जाणारे कर्ज म्हणजे बाह्य कर्ज. शासनाद्वारे देशाबाहेरील आणि यामध्ये देशांतर्गत असते उभारले जाणारे कर्ज म्हणजे बाह्य कर्ज. आता अंतर्गत कर्जाचं स्वरूप बघा. अंतर्गत कर्ज देशातल्या घटकाकडून उभारले जात असल्याने त्याची प्रक्रिया कमी गुंतागुंतीची असते. देशांतर्गत असल्यामुळे ते कमी गुंतागुंतीचं असतं. आता बाह्य कर्जाचं स्वरूप आहे बाह्य कर्ज देशाबाहेरील घटकाकडून उभारले जात असल्याने त्याची प्रक्रिया ही अधिक गुंतागुंतीची आहे. देशाबाहेरील जे कार्य करतो आपण ते थोडं गुंतागुंतीचं असणार आहे. ती प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. उदाहरण देशातील नागरिक, देशातील बँका, वित्तीय संस्था हे काय आहे? अंतर्गत कर्ज आहे. आणि बाह्य कर्ज परकीय बँका, परकीय नागरिक, परकीय सरकार, जागतिक बँक. अशा प्रकारे आपण अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यांच्यामध्ये व्याख्या, स्वरूप आणि उदाहरण हे मुद्दे वापरून फरक स्पष्ट केला आहे. फरक स्पष्ट करामध्ये तिसरा प्रश्न आहे विकास खर्च आणि विकासेतर खर्च. विकास खर्च आणि विकासेतर खर्च यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये पहिला मुद्दा आहे व्याख्या. विकास खर्चाची व्याख्या आहे शासनाच्या ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती, उत्पादनात वाढ, किंमत स्थैर्य इत्यादीमध्ये बदल घडून येतात किंवा बदल घडून वाढ होते त्याला विकास खर्च असे म्हणतात. शासनाच्या ज्या खर्चामुळे
रोजगार निर्मिती, उत्पादनात वाढ, किंमत स्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते त्याला विकास खर्च असे म्हणतात. आता विकासेतर खर्चाची व्याख्या आहे शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर खर्च असे म्हणतात. शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर खर्च असे म्हणतात. आता विकास खर्चाचं स्वरूप बघा. दुसरा मुद्दा आहे स्वरूप. विकास खर्च हा उत्पादक स्वरूपाचा खर्च असतो. विकास खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो. आता विकासेतर खर्चाचं स्वरूप आहे विकासेतर खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो. विकासेतर खर्च हा अनुत्पादक आणि विकास खर्च उत्पादक, त्यातून काहीतरी उत्पादन मिळते आणि विकासेतर खर्च हा अनुत्पादक म्हणजे त्यातून उत्पादन मिळत नाही. आता विकास खर्चाचं उदाहरण बघा. आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास. औद्योगिक विकासातून आपल्याला उत्पन्न मिळते, शिक्षणातून आपल्याला उत्पन्न मिळते. आरोग्यामधून उत्पन्न जरी नसलं मिळत तरी त्यातून चांगलाच परिणाम होतो. देशाच्या आरोग्यासाठी, देशातील लोकांच्या आरोग्यासाठी जो खर्च केला जातो त्याला आरोग्य खर्च म्हणतात आणि त्यातून सुद्धा चांगलेच परिणाम पाहायला मिळतात. आता विकासेतर खर्चाचं उदाहरण आहे प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्यादी. प्रशासकीय खर्च आणि युद्ध खर्च करणे सुद्धा आवश्यक आहे, परंतु त्यातून फारसे उत्पादन मिळत नाही. अशा प्रकारे विकास खर्च आणि विकासेतर खर्च यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये चौथा फरक स्पष्ट करा आहे विशेष अधिभार आणि विशेष कर. विशेष अधिभार आणि विशेष कर. विशेष अधिभाराचा फरक स्पष्ट करामध्ये पहिला मुद्दा वापरूया आपण व्याख्या. विशिष्ट अधिभाराची व्याख्या बघा. विशिष्ट भागातील नागरिकांना पुरवलेल्या विशेष सुविधांच्या मोबदल्यात नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. विशिष्ट भागातील नागरिकांना पुरवलेल्या विशेष सुविधांच्या मोबदल्यात नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. विशेष कराची व्याख्या आहे अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून लोकांना परावृत्त करण्याच्या हेतूने अहितकारक वस्तूंवर आकारलेला कर म्हणजे विशेष कर होय. विशेष कराची व्याख्या वाचते मी पुन्हा एकदा. अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून लोकांना परावृत्त करण्याच्या हेतूने अहितकारक वस्तूंवर आकारलेला कर म्हणजे विशेष कर होय. विशेष अधिभार याचा उद्देश काय आहे? दुसरा मुद्दा आहे फरक स्पष्ट करामध्ये उद्देश. तर विशेष अधिभाराचा उद्देश आहे या कराची उद्दिष्ट विशिष्ट भागातील रहिवाशांना आवश्यक सुविधा पुरवणे हे असते. विशेष अधिभार हा काही जो कर आहे त्या कराचे उद्दिष्ट काय आहे? विशिष्ट भागातील रहिवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे हे असते. आता विशेष कराचे उद्दिष्ट काही उद्देश आहे. या करांचे उद्दिष्ट आहे उत्पन्न मिळवणे नसून लोकांना अहितकारक वस्तूपासून परावृत्त करणे हे असते. आता विशेष अधिभार यामध्ये उदाहरण आहे पाणी पुरवठा, ऊर्जा इत्यादीवरील कर जो असतो विशेष अधिभार. आणि विशेष कर यामध्ये जे उदाहरण आहे तो कशावर लादला जातो? तर अफू, अंमली पदार्थ इत्यावरील जो कर असतो तो काय असतो? विशेष कर असतो. अशा प्रकारे विशेष अधिभार आणि विशेष कर यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये पाचवा फरक स्पष्ट करा आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता आपल्याला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये फरक स्पष्ट करताना पहिले प्रत्यक्ष कराची व्याख्या बघा. जो कर करदात्याच्या संपत्तीवर आकारला जातो व तो त्याच व्यक्तीला भरावा लागतो त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. प्रत्यक्ष कराची व्याख्या पुन्हा एकदा ऐका. जो कर करदात्याच्या संपत्तीवर आकारला जातो व तो त्याच व्यक्तीला भरावा लागतो त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. अप्रत्यक्ष कराची व्याख्या आहे आता जो कर वस्तू व सेवावर आकारला जातो, आजकाल आपण त्याला GST असे म्हणतो. जो कर वस्तू व सेवावर आकारला जातो व तो दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा लादता येतो त्या कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. जो कर वस्तू व सेवावर आकारला जातो
व तो दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा ढकलता येतो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. अप्रत्यक्ष करामध्ये दुसरा मुद्दा आहे आपला आघात. काय आहे? आघात. कराघात व करभार एकाच व्यक्तीवर पडतो. कराघात म्हणजे तो त्याच व्यक्तीला भरावा लागत असल्यामुळे तो जो काही आघात असतो तर जो भार असतो तो एकाच व्यक्तीवर पडतो. आता यामध्ये अप्रत्यक्ष कर मध्ये आघातचा मुद्दा बघा. कराघात एका व्यक्तीवर व करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष यामध्ये फरक स्पष्ट करणारा तिसरा मुद्दा आहे उदाहरण. उदाहरण बघा. वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर आणि अप्रत्यक्ष कर याचं उदाहरण आहे वस्तू व सेवा कर, कस्टम ड्युटी इत्यादी. अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न तिसरा आहे खालील विधानांशी तुम्ही सहमत, असहमत आहात काय ते स्पष्ट करा. खालील विधानांशी तुम्ही सहमत असाल तर त्याची कारणे लिहायची आहे, असहमत असाल तर त्याची कारणे लिहून ती स्पष्ट करायची आहेत. त्यामध्ये पहिलं विधान आहे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. उत्तर मी या विधानाशी असहमत आहे. आता मी या विधानाशी असहमत असल्याची कारणे बघा. कारण सक्तीच्या कार्याबरोबरच शासनाने काही ऐच्छिक कार्य देखील करावी लागतात. बघा, आधुनिक काळातील शासनास संरक्षण आणि नागरी प्रशासन या पारंपरिक कार्याबरोबरच काही इतर कार्य देखील पार पाडावी लागतात. परकीय आक्रमणापासून संरक्षण आणि अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे हे कार्य पार पाडावी लागत होती. तसेच शिक्षण, आरोग्य, निवृत्तीवेतन, सामाजिक सुरक्षा यासारखे कार्य शासनाकडून पार पाडली जातात. त्यामुळे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य नसून इतरही काही कार्य शासनाला पार पाडावी लागतात. म्हणूनच या विधानाशी मी असहमत आहे. दुसरं विधान आहे सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. उत्तर या विधानाशी मी असहमत आहे. या विधानाशी मी का असहमत आहे? कारण सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो का? नाही, इतरही गोष्टीपासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्याची कारणे बघा. शासनाला शुल्क आणि दंड यापेक्षा इतर घटकापासून देखील भरपूर महसूल मिळतो. शुल्क व दंड यापासून मिळालेला महसूल हा खरे तर महसूल सरकारला करांच्या स्रोतापासून मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. शासनाने पुरवलेल्या सेवांच्या ग्राहकांनी लाभ घेतला तरच शासनाला शुल्क स्वरूपात मिळते आणि देशातील कायद्यांचे उल्लंघन केले तरच दंडाच्या स्वरूपात महसूल मिळतो. म्हणून त्याचे प्रमाण हे खूप कमी आहे. कारण सगळेच लोक सरकारच्या सुविधा घेते असं नाही, काही खाजगी सुविधा थोडे सुद्धा घेतले जातात. तसेच बरेच लोक दंड होईल असे कार्य सुद्धा करत नाहीत. त्यामुळे त्या दंडामार्फत जो कर मिळतो तो सुद्धा खूप कमी प्रमाणात मिळतो. तिसरं कारण आहे देशातील अनेक व्यक्ती आपल्या उत्पादनातील कर भरून व अप्रत्यक्ष वस्तूंच्या किमतीमधून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल प्राप्त करून देतात. त्यामुळे सर्वात जास्त महसूल करापासून येतो, तो शुल्क किंवा दंडापासून येत नाही. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. तिसरं विधान आहे वस्तू व सेवा, त्याला आपण GST असे म्हणतो. वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. आता या विधानाशी सहमत असल्याची कारणे बघा. कारण भारतात वस्तू व सेवा कर 2017 पासून आपणाला वस्तू व सेवा कर हा देशातील 2017 पासून आपल्याला वस्तू व सेवा कर हा देशभरातील वस्तू व सेवांवर आकारला जाणारा व्यापक प्रत्यक्ष कर आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी वस्तू व सेवांच्या कर लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ
ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कर यांचा समावेश होतो. म्हणून भारतातील जवळजवळ सर्वच अप्रत्यक्ष करांच्या जागा वस्तू व सेवा कर यांनी घेतल्या आहेत. म्हणून वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली. या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. तिसरं विधान आहे, आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत आहे. आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत आहे. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. आता या विधानाशी असहमत असल्याची कारणे बघा. आधुनिक सरकार काय करते? सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत नाही. असहमत आहे कारण तो पुढाकार घेतो, घ्यावाच लागतो आणि विकासासाठी घेणे आवश्यक असते. कारणे आहेत, आजच्या जगामध्ये सर्वच देशातील आधुनिक सरकार मोठ्या प्रमाणात कार्य करू लागल्याने सरकारच्या सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आधुनिक सरकार शिक्षणाचा प्रसार करणे, आरोग्य सुविधा पुरवणे, मनोरंजन सुविधा करणे, समाज कल्याणकारी योजना राबविणे या स्वरूपाच्या कार्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. आणि आधुनिक सरकार सातत्याने नवनवीन कार्य करू लागल्याने व पारंपरिक कार्य देखील अधिक कार्यक्षमतेने करू लागल्याने सरकारच्या सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. आणि आपल्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे की सरकार पुढाकार घेत नाही आहे. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. या विधानाशी असहमत असल्याची कारणे आपण लिहिली आहेत. पाचवं विधान आहे, खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. लवचिक म्हणजे बदलणारे, इलॅस्टिसिटी म्हणतो आपण, इलॅस्टिसिटी असे सुद्धा त्याला म्हणतो. लवचिक म्हणजे बदलणारे. खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. या विधानाशी मी सहमत आहे. आता सहमत असल्याची कारणे बघा. स्वहित साधण्यासाठी व्यक्तीकडून किंवा खाजगी संस्थेकडून खाजगी व्यवहार पार पाडले जातात. या समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्यासाठी शासनाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहार पार पाडले जातात. एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व सामाजिक गरजा सातत्याने बदलत नाहीत. या उलट शासनाच्या आर्थिक व सामाजिक गरजा सातत्याने बदलत असतात. कारण समाज हा खूप मोठा असतो. पुढे आर्थिक व त्यामुळे सामाजिक सेवा ह्या क्षणाक्षणाने किंवा सातत्याने बदलत राहतात. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सुद्धा त्यांना बदल करावाच लागतो. तिसरं कारण आहे, परिणाम व्यक्तीच्या खाजगी व वित्तीय व्यवहार तुलनेने स्थिर राहतात आणि शासनाचे वित्तीय व्यवहार सातत्याने बदलत राहतात. यामुळे खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. म्हणून दिलेल्या विधानाशी मी सहमत आहे. अशा प्रकारे सहमत असहमत सकारण स्पष्ट करा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक्झाम मध्ये 4 मार्क्ससाठी हा प्रश्न येतो. हा प्रश्न सोडवणे अगदी सोपे आहे. उतार्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात. उतार्याचे व्यवस्थित वाचन करून आपण प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर लिहायची आहेत. पहिले उतार्याचे वाचन बघा. लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. ही कल्पना मुळातूनच बदलली गेली पाहिजे. लाभार्थ्यांना धनादेश लिहून देण्याच्या पद्धतीपासून त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्याकडे सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल व्हायला हवा. यामध्ये त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबनाच्या दृष्टीने सक्षम करण्याचाही समावेश असायला पाहिजे. सामाजिक सुरक्षेचा धनादेश लिहा या प्रारूपाला श्रीमंत जगाच्या लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेचा वारसा लाभला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील काम करणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी वसूल केले जाणारे कर पुरेशा प्रमाणात मिळू शकतील इतक्या प्रमाणात काम करणाऱ्या लोकांची संख्या असते. भारतासारख्या
कमी श्रीमंत देशासाठी हे प्रारूप अनुकूल नाही. भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारे स्थलांतर यामुळे हे प्रारूप योग्य ठरत नाही. शहरीकरणांतर्गत सामाजिक सुरक्षा स्थितीशील समाजापेक्षा वेगळी असते. अशा प्रकारे आपल्याला उतारा दिला आहे. आता उतार्यावरील काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा. सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना कोणती आहे बघा. उत्तर, लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. उत्तर, लाभार्थ्यांना धनादेश लिहून देण्याच्या पद्धतीपासून त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्याकडे सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल व्हायला हवा. यामध्ये त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबनाच्या दृष्टीने सक्षम करण्याचाही समावेश असायला पाहिजे. हा काय आहे, एक संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. उतार्यानुसार तिसरा प्रश्न आहे, श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे. श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे. उत्तर, लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेचा वारसा लाभला आहे. श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे, तर लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेचा वारसा लाभला आहे. चौथा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. उत्तर, भारतासारख्या कमी श्रीमंत देशासाठी हे प्रारूप अनुकूल नाही. कारण भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारे स्थलांतर यामुळे हे प्रारूप योग्य ठरत नाही. या वैशिष्ट्यामुळे हे प्रारूप आपल्याला काय आहे, अनुकूल ठरत नाही. अशा प्रकारे उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत. प्रश्न 5 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. उत्तर लिहिताना पहिले आपण सरकारी अंदाजपत्रकाची व्याख्या लिहूया. व्याख्या बघा, आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे सरकारी अंदाजपत्रक होय. व्याख्या पुन्हा एकदा ऐका, आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. अंदाजपत्रकाचे एकूण 3 प्रकार आहेत. ते प्रकार आहेत समतोल अंदाजपत्रक, शिल्कीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. त्यामध्ये पहिले बघा समतोल अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असतात त्याला समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात. सूत्र आहे सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च काय असते, दोन्ही समतोल असते, सारखं असते. समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना ॲडम स्मिथ यासारख्या समानतावादी किंवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी प्रतिपादन केली आहे. या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांनी हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानले आहे. आता अंदाजपत्रकाचा दुसरा प्रकार आहे शिल्कीचे अंदाजपत्रक. शिल्कीचे अंदाजपत्रक, ज्या अंदाजपत्रकात शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. सूत्र अपेक्षित सरकारी प्राप्ती हे अंदाजित सरकारी खर्चापेक्षा जास्त असते. अंदाजित सरकारी खर्चापेक्षा काय जास्त असते, अपेक्षित सरकारी प्राप्ती. कशामध्ये, शिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये. आर्थिक तेजीच्या कालखंडात शिल्कीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक तेजीच्या काळात
रोजगार पातळी जरी जास्त असली तरी त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती अधिक असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी याचे नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. अंदाजपत्रकाचा तिसरा प्रकार आहे तुटीचे अंदाजपत्रक. तुटीचे अंदाजपत्रक जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. सूत्र: अपेक्षित सरकारी प्राप्ती अंदाजित सरकारीपेक्षा काय असते? कमी असते. आपल्याला हे जे काही चिन्ह दिलं आहे त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. सरकारी प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते ते काय असते? तुटीचे अंदाजपत्रक असते. मंदीच्या काळात तुटीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात, त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते. याचे नियंत्रण करण्यासाठी कर्ज व तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे शासकीय खर्चात वाढ केली जाते. अशा प्रकारे आपण समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक हे अंदाजपत्रकाचे प्रकार अभ्यासले आहेत. आता आहे अंदाजपत्रकाचे महत्त्व. अंदाजपत्रकाचे महत्त्व बघा. केंद्रीय अंदाजपत्रक महत्त्वाचे असते कारण अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. कोणत्याही अंदाजपत्रकात कर हा सर्वाधिक रोचक असा भाग असतो. करामुळे उद्योगाचे आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होते. अंदाजपत्रकात मांडलेल्या करांच्या दरावर करदात्यांचा खर्च योग्य उत्पादन पातळीवर अवलंबून असतो. संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रावरील शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण देशाच्या आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून शासन त्याचा वापर करत असते. सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पादन, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि वितरण, त्याचबरोबर मानवी व भौतिक संसाधनांच्या उपभोगावर परिणाम होतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर यावर घडून येतो. हे आहे अंदाजपत्रकाचे महत्त्व. अशा प्रकारे आपण सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व सविस्तर अभ्यासले आहे. दुसरा प्रश्न आहे कराच्या तत्वाचे स्पष्टीकरण द्या. कराच्या तत्वाचे स्पष्टीकरण द्या. उत्तर: आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी कराची खालील 4 तत्वे सांगितली आहेत. त्यामध्ये पहिलं तत्व आहे समता किंवा समानतेचे तत्व. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देयक क्षमतेनुसार शासनाला कर द्यावा असे स्मिथ यांनी सुचवलेले आहे. याचा अर्थ गरिबांच्या तुलनेने श्रीमंतांनी अधिक कर द्यावा. दुसरं तत्व आहे निश्चिततेचे तत्व. ॲडम स्मिथ यांच्या मते करदात्याला आपल्या किती कर आणि कोणत्या वेळी कोणत्या स्वरूपात शासनाला द्यावायचं आहे याचे पूर्वज्ञान असले पाहिजे. कारण अचानक जर माणूस किती श्रीमंत असला आणि खूप जर कर लादला तर तो त्याला देणे अवघड जाते. म्हणून कर हा निश्चित असावा. कारण असे की निश्चित करामुळे करदात्याला कराचा भार वाटत नाही. हे तत्व भारतीय कर व्यवस्थेत प्रतिबिंबित झालेले आढळते. तिसरं तत्व आहे सोयीस्करतेचे तत्व. या तत्वानुसार प्रत्येक करदात्याला जास्तीत जास्त सोयीस्कर वेळी व सोयीस्कर पद्धतीने कर लागू केला जावा. आणि चौथं तत्व आहे काटकसरीचे तत्व. या तत्वानुसार कर वसुलीचा खर्च किमान असला पाहिजे. म्हणजे कर जो वसूल केला जातो तो कर वसूल करतानाच खूप सारा खर्च लागला तर तो जो काही कर जमा केला तो त्या खर्चात वसूल करण्याच्या खर्चातच खर्च झाला नाही पाहिजे. म्हणून काटकसरीचे तत्व आवश्यक आहे. जर कर वसुलीपैकी अधिकाधिक भाग कर वसुलीसाठीच खर्च होत असेल तर तो कर आदर्श मानला जात नाही. म्हणून काटकसरीचे तत्व हे सुद्धा कराचं महत्त्वपूर्ण तत्व आहे. अशा प्रकारे आपण समता किंवा समानतेचे तत्व,
निश्चिततेचे तत्व, सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व याचे थोडक्यात स्पष्टीकरण लिहिले आहे. प्रश्न तिसरा आहे, सरकारचे करेतर उत्पन्न स्रोत स्पष्ट करा. उत्तर, प्रशासन, व्यापारी, उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेतर उत्पन्न असे म्हणतात. त्याचे कराचे इतर स्रोत बघा. पहिला आहे शुल्क. शुल्क म्हणजे फीस. कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते. उदाहरण, शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी. दुसरा आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदाहरण, रेल्वे भाडे, टपाल सेवा इत्यादी. तिसरं करेतर उत्पन्नाचा स्रोत आहे विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधाबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. उदाहरण, ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था, रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात. त्यानंतर चौथा आहे दंड व दंडात्मक रकमा. देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे हे आहे. उदाहरण, वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड. पाचवं करेतर उत्पन्नाचा स्रोत आहे भेटी, अनुदाने व देणग्या. शासनाला आपल्या नागरिकांकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळू शकतात. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य या विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे. या उत्पन्नाचा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यानंतर आहे विशेष कर. ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर लागू केला जातो. दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळवण्याचे नसून लोकांनी अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून परावृत्त व्हावे हे असते. उदाहरण, मद्य, अफू आणि इतर अंमली पदार्थावरील कर इत्यादी. त्यानंतर सातवा आहे कर्ज. शासनाला लोकांकडून ठेवी, कर्जरोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांतून कर्ज मिळू शकते. आधुनिक काळात कर्ज हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्रोत बनत आहे. आपण बघतो, आपण सरकारी बँकेमधून कर्ज घेतल्यानंतर आपण त्यावर खूप सारं व्याज भरतो आणि त्यामुळे शासनाला खूप सारा नफा होतो. हे काय आहे? करेतर उत्पन्नाचा एक स्रोत आहे. आपण ते कर म्हणून न भरता व्याज म्हणून भरतो. तो काय? कर्ज हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण करेतर उत्पन्नाचा स्रोत आहे. अशा प्रकारे आपण शुल्क, सार्वजनिक वस्तूंच्या सेवांच्या किमती, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी, अनुदाने व देणग्या, विशेष कर आणि कर्ज हे सरकारचे करेतर उत्पन्न स्रोत आहेत. प्रश्न 6 आहे, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर लिहिताना पहिले सार्वजनिक खर्चाची व्याख्या लिहावी लागते. ती व्याख्या आहे, सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. आता सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची काय काय कारणे आहेत? ती कारणे बघा. पहिलं कारण आहे शासनाच्या कार्यात वाढ. शासनाच्या कार्यात वाढ हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 8 मार्कासाठी येतो. त्यामुळे आपल्याला व्याख्या आणि 8 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा शासनाच्या कार्यात वाढ.
या अगोदर वर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षण, प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्य अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. त्यामुळे काय होते, सार्वजनिक खर्चात वाढ होते. दुसरं कारण आहे लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. तिसरं कारण आहे वाढते शहरीकरण. वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. चौथं कारण आहे संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. चौथं कारण आहे संरक्षण खर्चात वाढ. संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. पाचवं कारण आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमधील लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबीमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाचे एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. सहावा मुद्दा आहे भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. त्यामुळे भाववाढ हे काय होते, त्यामुळे सार्वजनिक खर्चात खूप मोठी वाढ होती. सातवा आहे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमांवर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आठवं कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून दिसून येत आहे. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. अशा प्रकारे सार्वजनिक खर्च म्हणजे काय किंवा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आपण सविस्तर अभ्यासली आहेत. अशा प्रकारे आपण प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे पब्लिक फायनान्स इन इंडिया या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी